हॅलो एव्हरीवन. आज ना ओजस स्कूलमधने आला आणि त्यांनी सांगितलं मम्मा मला काहीतरी आज स्पेशल खायचंय आणि त्यांनी मला सांगितलं त्याला काय हवंय आज एकदम स्पेशल. तर मी त्याच्यासाठी आज तीच गोष्ट घ्यायला चाललेली आहे आणि मी मुलांसाठी काय स्पेशल बनवणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत पहा आणि मला सांगा की ब्लॉग कसा झालेला आहे आणि ब्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता मी निघालेली आहे मुलांच्यासाठी काहीतरी स्पेशल आणायला. तर हा आहे पुनावळ्यातील हायवे खालून जो पुनावळ्या गावठाणात जातो तो रस्ता. तर सध्या रस्त्याचं काम चालू आहे आणि इथं इतर वेळेस खूप ट्रॅफिक असते. मी 5:30ला वगैरे घरातनं निघाले होते पण टचवूड आज ट्रॅफिक नव्हती. आता इतर वेळेस खूप जाम राहतं इथे. तर तुम्ही विचार करत असाल नक्की ही चालली कुठे. तर मी चालले आहे रावेतला. तर मी एकटी चाललेली नाही, माझ्यासोबत पण कोणीतरी आहे. तर माझ्यासोबत माझे मिस्टर आहेत आणि तेच माझे व्हिडिओ शूट करत आहेत. आता हा समोरचा जो पाथ आहे ना तो लंडन ब्रिज आहे पुनावळेवर रावेतला जोडलेला. तर ही पुनावळ्याची नदी आहे आणि आम्ही आमच्या लोकेशनवरती 1-2 मिनिटात पोचणारच आहोत. ह्या ब्रिजला संत जगद्गुरू तुकाराम महाराज ब्रिजही बोलतात. आणि मी 1-2 मिनिटात माझ्या लोकेशनला पोचत आहे. पहा तर मी काय घेते आहे मुलांसाठी. तर आपण पोचलेलो आहोत आपल्या लोकेशनला. तर हे आहे रावेतचं फिश मार्केट. तर मी इकडे येऊन ना फिश पाहत होते फ्रेश आहे का. इथे फिश फ्रेशच असतात आणि हे काका खूप ओळखीचे चालले. मी नेहमी इथनंच फिश घेते. पण आज प्रॉब्लेम असा झाला की इकडे यांच्याकडे ना कट सुरमई नव्हती आणि मला कट सुरमईच हवी होती. तर मला ह्यांच्याकडे काही कट सुरमई भेटलेली नाही आहे पण मी बाकीची फिश यांच्याकडनंच घेतली. तर म्हटलं चला शेजारी पाहूया की कट सुरमई आहे की नाही. तर मी पाहता फिश पाहता शेजारी गेले तर शेजारी मला कट सुरमई मिळालेली आहे आणि मी ही कट सुरमई घेऊन मी थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहे. आणि मी घरी पोहोचलेले आहे आणि इकडे मी केलेले आहे ओल्या बोंबलाच्या ग्रेव्हीची तयारी. तर इकडे मी कांदा, लसूण, अद्रक आणि टमॅटो वगैरे घेतलेला आहे. खोबरंही घेतलेलं आहे, ते चांगलं भाजून घेतलं खोबरं. आणि इकडे मी वाटणाची तयारी केलेलं आहे. मी इकडं हिरवं वाटण केलेलं आहे. इकडे तेलही गरम झालेलं आहे आणि मी ह्या तेलात सगळ्या जगभरातले मसाले टाकलेले आहे आणि हे मसाले छान परतले की मी त्याच्यामध्ये हिरवं वाटण घालून वाटणही परतायला घेतलेलं आहे. आणि वाटण छान परतून द्यायचं, त्याला तेल सुटून द्यायचं. आम्ही तेल थोडं कमीच खातो त्यामुळे मी तेल कमी घातलेलं आहे. आणि इकडे मीठ घातलेलं आहे आणि वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि वाटण चांगलं परतल्यावर त्याला गरम पाणी टाकलेलं आहे. शक्यतो ना भाज्यांना गरम पाणीच घालावं, गरम पाण्याने चव चांगली राहते. थंड पाणी शक्यतो मी भाज्यांना टाकतही नाही. आणि इकडे आपली ग्रेव्ही चांगली थिक झालेली आहे. आपल्याला जसं हवं तसं पाणी घालायचं, किती पातळ हवी आहे किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं. इकडे मी बोंबील आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे पण चुकून माझ्याकडनं आहे ना बोंबलाचं स्किप झालं बोंबील रश्श्यात सोडताना, तर ते दाखवता नाही आलं. तर इकडे मी ना फ्रायचीही तयारी केलेली आहे. इकडे पॉपलेट आणि सुरमईला आहे ना मी चांगलं मसाला लावून घेतलेला आहे आणि ते मॅग्नेट करायला 20 ते 25 मिनटं ठेवलेलं आहे. कारण का आम्ही जेवणाच्या वेळेस गरम फ्राय करणार होतो. तिकडे जेवणाची वेळ झालेली आहे आणि मी इकडे फ्राय करून घेते पीसेस सुरमईचे. आणि इकडे सुरमई फ्राय होत आहे, इकडे पॉपलेटही आहे, इकडे ग्रेव्हीही रेडी झालेली आहे. आणि सुरमई फ्राय झाल्या इकडे मिस्टरांना जेवायला हवं होतं तर मी इकडे त्यांना ताट केलेलं आहे आणि ते जेवण करत आहे. तर त्यांना मी विचारलं कसं झालं आहे जेवण. ते म्हटले खूप छान झालं आहे, मी डाएट चालू केला की तू असं काहीतरी चांगलं बनवते आणि माझ्या डाएटचे बोंबाबोंब. इकडे ओजसही आलं होतं, मम्मा माझं फिश कधी बनणार. तर त्याला म्हटलं जरा 2 मिनटं थांब, मी तुझंच फिश फ्राय करते. तर तो प्लेट घेऊनच उभा होता माझ्या पाठीमागे. तर मी त्याला आता हे फिश फ्राय करून देत आहे पण तो काय माझ्या मागचा हालतच नव्हता. तो ऐकला तर ओजस कसला. जेव्हा मी त्याला तो फिश सर्व केला तर ओजस शांत झाला आणि तो बाहेर बसून त्याचा फिश एन्जॉय करत आहे. मी जास्तोपर्यंत त्याचा फिश संपलाही होता. मी त्याला विचारलं फिश कसं झालंय तर तो मला त्या फिशचा रिव्ह्यू देत होता. तर तुम्हीच ऐका तो काय बोलतोय. मम्मी सगळे दुनियातली चांगली मम्मी आहे, टेस्टी खाना बनवले आणि चांगला खाना आणि फिश. आजपासून ओजस आणि अर्जुनचे एक्झाम चालू झालेले आहे. आज त्यांचा मॅथ्सचा पेपर होता आणि तो झालेला आहे आणि ओजस अभ्यास कमी नाटकं जास्त करतोय. वीडियो लास्ट देखने के लिए थैंक यू, बाय, गुड नाइट गाइस. मैं अभी टेबल रन कर रहा हूँ, मैं तुमको दिखाता हूँ. आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटद्वारे सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.